बघू ना बघू, असं काही नाहीये. बॉयज टॉक्स. सो फायनली आता आम्ही लग्न करतो. सगळे मुलं कमेंट करून सांगा बायका त्रास देतात का नाही. तर आमच्या लग्नाची डेट आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज माझी सकाळपासून खूप धावपळ होते, कारण लग्न घर आहे त्याच्यामुळे हे राहिलं ते राहिलं सगळं असं चालूच आहे. आणि आज मला एक फोटोशूट करायचं आहे आमच्या दोघांचं. तर त्याच्यासाठी मी सकाळपासून माझं काही ना काही चालू आहे. तर आता दीपकच्या घरी आली आहे आणि मला इथून सामान घेऊन जायचं आहे स्टुडिओवर. आणि आजचा मेकअप करण्यासाठी राजू येतोय, राजू मेकअप आर्टिस्ट. तर तुम्हाला तो समजेलच कोण आहे ते. आणि या व्लॉगमध्ये मी डेट रिव्हील करणार आहे आमच्या लग्नाची. सो व्लॉग कंटिन्यू करा, एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल काय डेट आहे ते. आणि हा आलाय आमचा मेकअप आर्टिस्ट राजू. आणि थँक्यू, माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलास त्यासाठी खूप थँक्यू. आणि बघूयात आता लुक कसा होतोय. चांगलंच होणार आहे, बघा पुढे बघा, हा पुढे कळेल तुम्हाला. राजूने हा त्याचा सगळा असा सेटअप लावलेला आहे. ह्या माणसाचं सामान बघा किती आहे आणि किती बॅग्स आणल्या आहेत. काय राजू एवढा? हा फक्त तुझ्यासाठी, माझ्यासाठी ना. ठीक आहे, मग मेकअप पण तेवढा छान होईल. अशी ही छान रेडी झाली आणि मला एवढं छान जे रेडी केलंय ते ह्याने आमच्या राजूने रेडी केलंय. सो थँक्यू राजू, वेलकम. आणि माझ्या नवऱ्याने, होणाऱ्या नवऱ्याने, म्हणजे हा जो माझा नवरा, या इकडे लवकर या. शाळेला तर ह्यांनी आल्या आल्या एवढी छान रिएक्शन दिली. आता कॅमेरा द्यायचे, आता कॅमेरा लवकर लवकर. कशी होती रिएक्शन? लवकर खुश. मला काय कपडे? ठीक आहे, तुमचे तुला काय पटकन रेडी व्हा. आता मी रेडी झालीये, दीपकचं झालं. चला रेडी व्हा आणि फ्री गिफ्ट पहिल्यांदा दिले काय. पहिल्यांदा मी जेव्हा काही शूट आहे ना, मीच आणलंय कुर्ता, हे कधीच जात नाही आणायला. ठीक आहे, चला रेडी व्हा. तर आम्ही दोघं असे मस्त रेडी झालोय आणि आता चाललोय फोटोशूटला. यांना थोडासा कुर्ता लूक झाला, पण काहीतरी सॉरी त्यासाठी, पण ठीक आहे. क्लचर लावणार आहे मी मागे. हे नको सांगायचं. तिथे साईड आहे क्लचर लावायचं. ठीक आहे, पण आता आम्ही निघतो फोटोशूटसाठी, कारण खूप उशीर झाले आणि आज नेमकी लाईट खूप कमी आहे, त्याच्यामुळे बघू कसं होते. पण मला आज काही करून फोटोशूट करायचं आहे. दीपक एक्सायटेड आहात ना? बरंच. हा 3 वाजता घेतलं ना तू मेकअप करायला? 3:30 वाजता. आणि राजू मुलांची हवा बघा. आलो, हार्डली 1 मिनिट फक्त कुर्ता घातला आणि डायरेक्ट हिरो दिसतो. अच्छा ठीक आहे, मी पण चांगली दिसते, छान दिसते. विदाउट मेकअप काय नाही डायरेक्ट. गाईस सांगा कोण छान दिसतं दोघांमध्ये? मीच दिसतोय. मेकअप नाही काय नाही माझं म्हणायचं तात्पर्य काय? 1 मिनिटात आवरले मी. 1 मिनिट भारी. म्हणजे एवढा चांगला मेकअप करून, सगळं एवढं आवरून, ही अशी ट्रॅफिक आहे नुसती, काय उपयोग आहे का? मी विचार केला तर गाईज आज ना मस्त मी सनसेटमध्ये फोटोज काढेल वगैरे, एकदम भारी शूट होईल माझं. आज सणच नाही, म्हणजे आभाळच आले आज. आणि ट्रॅफिक, आमचं चाकणचं ट्रॅफिक बेकार. राजू वैतागला. आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर आणि लेट झालंय, तुम्ही बघू शकता. लाईट पूर्ण गेलेली आहे. आता बघू कसे येतात फोटो, पण चांगले आले पाहिजेत. आज शूट साठी किती लोक आलेत बघा आमच्या सोबत. असे एवढे सगळे तोंड लपवतात का? ठीक आहे, चला एवढे सगळे आले, चांगले. क्लचर लावायची वेळ आली आहे. बघा बस क्या चलो. स्ट्रगल चल रहा है अभी. एवढं लवकर आता बसनच 8 वाजताच
माझी बायको अजिबात नाही अशी. ती मला म्हणते की बिंदास तुम्ही 12-2ला घरी या, 2-3 वाजता. प्रत्येक सॅटर्डे म्हणते बिंदास नाईट आउट मारा. संडेला पण बघू ना बघू. असं काही नाहीये. हा बघ, हा आतापासूनच तुझ्यामुळे धमकी देतोय की तू आता नाही रामदार चौकात. त्याला कळालं, माझ्या मनातलं कळालं. संडेला सुट्टी देत लग्न करणार का आता तू? आम्हाला फक्त चौकात उगाच मुलींना थांबायला. बदनाम करून ठेवलंय, असं काही नाहीये. सगळे मुलं कमेंट करून सांगा बायका त्रास देतात का नाही. मी तर लव्ह मॅरेज आहे म्हणून आताच एक्सपिरियन्स करून बसलोय. काहीच संबंध नाही. मुलं तसे वागतात म्हणून बायका काय अशा वागत नाही. असतात. त्यांना चांगलं फक्त पोरांमध्ये बसायला आवडतं, हा, फिरायला आवडतं, गाडीत गाणं Night ऐकायला out करायला आवडतं. नाईट आउट नाही करत. नाईट आउट कोण करत आपल्या ग्रुप मध्ये? हो ना. कोण नाही करत. नाईट आउट नाही करत. अरे थोडस फक्त चौकात थांबायची सवय. चौकात एक दोन 12 पर्यंत चौकात बडबड करतो. म्हणजे चौकात थांबून मारामारी का? मारामारी नाही, टाइमपास आपलं. गॉसिप, बॉयज टॉक्स. मी तर जास्त इंटरेस्टेड नसतो ब्लॉग मध्ये. नुसतं मला ओढून आणतात परत मागं. मी आल्यावर व्ह्यूज वाढतात ना. किती असं नाहीये काही. पण सगळेजण म्हणत होते की दीपकला दाखवा. त्याच्यामुळे मग फायनली दीपकला या ब्लॉग मध्ये दाखवले आणि इथून पुढे आता दिसणारच आहे, कायम माझ्यासोबत असणारच आहे दीपक. मीच म्हणतो ब्लॉग करत नाही. पण मी तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्येच सांगितले, आता मी ब्लॉग करणार आहे कंटिन्यू. हा सेकंड ब्लॉग आहे, ठीक आहे, आत्ताचा. आणि आता अशा प्रकारे आमचं शूट छान झालंय आणि आता आम्ही आमचं पॅकअप करतोय आणि आम्ही घरी निघतोय. बाय बाय. ब्लॉग बघा, आवडला तर नक्की कमेंट करा. आणि किती एक्साइटेड आहे आमच्या डेट सांगितली का तू? हा, डेटचा पार्ट राहिला ना, डेटचा पार्ट तो घरी जाऊन सांगू. नाही आताच रिव्हील करून टाकू. तर आमची लग्नाची डेट आहे. कमेंटला जास्तीत जास्त 2 फेब आले. कसं काय 2 फेब्रुवारी कोणी सांगितलं? पार्थने हे दिलं होतं 1 ते 5 मध्ये असणारे असं बोललेला पार्थ. तर आमच्या लग्नाची डेट आहे 3 फेब. ठीक आहे. 2 फेबला आहे एंगेजमेंट आणि संगीत, 3 फेबला हळद आणि लग्न आहे. सो फायनली आता आम्ही लग्न करतोय. आमचं जवळ 2 वर्ष 2 वर्ष चाललेलं की ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. तर आता 11 इयर्सचं रिलेशन फायनली कन्वर्टिंग इनटू अ मॅरेज. पुढचा ब्लॉग आम्ही भारी बनवू, त्याच्यात सगळं सांगतो मी कसं मी अडकलोय. पण बरं ठीक आहे, ते लव्ह स्टोरी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. आता आम्ही काही सांगणार नाहीये. तू बोला तुम्ही. चलो बाय बाय. चलो बाय. या इकडे 1 मिनिट, लगेच चालले. बोल लवकर. हा, तर आमच्या बोला आता तुम्ही बस. तर काय आता इथे ब्लॉग आम्ही एंड करतोय. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लग्नाचं गिफ्ट दे तिला. 100K करा सबस्क्रायबर्स. करतील ऑडियन्स. करतील. आणि दीपकला पण फॉलो करा. ठीक आहे. मी ब्लॉग मध्ये व्हायरल होणार बघ. ठीक आहे. चलो बाय बाय.